आज मी बनवणार आहे पोहे. त्यासाठी मी पोहे भिजवून घेतले तिथं 2-3 मिनटं. आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. फोडणीसाठी जिरं, मोहरी, हळद घेतली, थोडे शेंगदाणे घेतलेत, मटर होते माझ्याकडे तर मग मटर घालणार आहे, थोडेसे ओले वाटाणे, हिरव्या मिरच्या 4-5, एक कांदा, एक बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ आणि थोडी साखर. चला हे कट करून घेऊयात. बटाटा चिरून कट करून घेतला असा छोट्या स्लाइसमध्ये. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर. नाही तर बाकीचं साहित्य मी नकाशे दाखवले. कढईत तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालंय का नाही बघितलं. आता थोडी मोहरी घालून घेऊयात. मोहरी छान तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की त्यात घालूयात जिरे. जिरे चांगले फुलले की हिरवी मिरची. हिरवी मिरची झाल्यावर घ्यायचा कांदा घालून. कांदा थोडा परतून घेऊया. कांदा थोडा परतत आला की त्यात घालूयात कढीपत्ता. कांदा थोडा परतला की त्यात घालूयात बटाटा. बटाट्या सोबतच आपण थोडे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि थोडासा ओला वाटाणा चांगलं मिक्स करून परतून घेऊयात. बटाटा मऊ होईपर्यंत हे थोडं शिजवून घेऊयात. छान परतत आलंय. आता बटाटा शिजलाय का आपण बघूयात. चेक करायचं बटाटा पण शिजलाय. तर याच्यात थोडी हळद घालून घेऊयात. छान परत एकदा मिक्स करूयात म्हणजे हळद सगळीकडे लागली पाहिजे. आता भिजवून घेतलेले पोहे घालून घेऊयात आणि मिक्स करूयात. आता याच्यात मीठ आणि साखर घालून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. पोहे आपले तयार झालेले आहेत. आता वाढून घेऊयात.